नमस्कार प्रेक्षक हो, तुम्ही पाहत आहात सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम असलेला तुमचा आवडता न्यूज बुलेटिन महालाईव्ह। जिथे बातमी असते तिथे आम्ही असतो। देशभरातील मोठ्या घडामोडींसह आपल्या नांदेड जिल्ह्यातील गावाखेड्यातील बातम्यांवर टाकूयात एक नजर। बिलोली नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच नगर परिषद कार्यालयात उपस्थित झालेल्या नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी व मराठवाडा जनहित पार्टीचे सर्व विजयी नगरसेवक यांचा आज सोमवारी नगर परिषद प्रशासनाकडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी गटनेते तथा नवनिर्वाचित नगरसेवक नागनाथ तुमोड, मैथिली कुलकर्णी, यशवंत गादगे, अनुप अंकुशकर, आम्रपाली पोवाडे, मुख्याधिकारी बालाजी मिट्टेवाड यांच्यासह सर्व विजयी नगरसेवक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। बिलोली नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा त्याग केला आहे। बिलोली शहरात सध्या पाण्याची मोठी समस्या असून याकरिता पाणी पुरवठा योजना मंजूर करेपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिली आहे। नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी घेतलेल्या या पणाचे शहरात कौतुक होत आहे। माझी मायबाप जनता ही तहानलेली आहे बिलोलीमध्ये। त्या खुर्चीचा मोह मला नाही आहे अजिबात। खुर्चीवर बसेल ना मी। पाणी पुरवठ्याची योजना काम चालू झाल्यानंतरच मंजूर करून आणल्याशिवाय त्या खुर्चीवर बसणार नाही। बिलोली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून अपक्ष नगरसेवक म्हणून विजय मिळवलेल्या शिवाजी गायकवाड यांनी आज सोमवारी मराठवाडा जनहित पार्टीला पाठिंबा दिला असून पक्षाचे जनरल सेक्रेटरी तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी गायकवाड यांचा सत्कार केला। बिलोली शहर व प्रभागाच्या विकासासाठी मराठवाडा जनहित पार्टीला पाठिंबा दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। यावेळी गटनेते नागनाथ तुमोड, यशवंत गादगे, अनुप अंकुशकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। नगराध्यक्षपदी विजय मिळवल्यानंतर संतोष कुलकर्णी यांनी विकासाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली असून बिलोली शहरातील गोरगरीब जनतेची शासकीय कामे करण्यासाठी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये खासगी व्यक्ती व खासगी कार्यालय सुरू केले आहे। नागरिकांनी सदरील जनसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष कुलकर्णी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। आपल्या हनुमान ट्रस्टचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामधला एका गाळ्यामध्ये संतोष कुलकर्णी मित्रमंडळाचे कार्यालय तिथं आहे आणि त्या कार्यालयामध्ये बाबा नाईकवाडे म्हणून आपले एक व्यक्ती तिथं नेमलेले आहेत कर्मचारी। ज्या कोणी निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, ज्या काही शासकीय योजना असतील, घरकुल असेल, त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र जनतेला आवाहन करतो की तुम्ही त्या ठिकाणी जमा करावं व त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा मी या ठिकाणी सांगत आहे। 82 37 95 10 22 या क्रमांकावर फोन करून आपले कामं तुम्ही करून घेऊ शकता। 1 रुपयाही तिथे देण्याची गरज नाही। संतोष दादा कुलकर्णी यांच्या तर्फेच तिथं तुमच्या सेवेसाठी व्यक्ती ठेवलेला आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहत राहण्यासाठी महालाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।